नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण मराठी विषयाची कविता क्रमांक 2 संतवाणी जैसा वृक्ष नेणे ही कविता अभ्यासणार आहोत। कवितेचे लेखक आहेत संत नामदेव। संत नामदेव यांनी या कवितेमध्ये संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे आणि संतांची महती वर्णन करताना या कवितेत संत नामदेव आपणास सांगतात की ज्याप्रमाणे वृक्षाला मान अपमान समान असतं, त्याचप्रमाणे संतांना सुद्धा निंदा आणि स्तुती ही समान असते। जे लोक झाड तोडतात त्यांनाही झाड तोडू नका असं म्हणत नाही, त्यांना सुद्धा सावली, फळे किंवा अन्य सेवा झाडं देत असतात। त्याचप्रमाणे निंदा आणि स्तुती करणाऱ्या लोकांकरता संत हे सारखाच उपदेश करत असतात। निंदा आणि स्तुती करणाऱ्या लोकांच्या विषयी समभाव संतांच्या मनामध्ये असतो। संत नामदेवांचा परिचय आपण सर्वप्रथम करून घेऊया। संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला। संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते। तसेच ते वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक होते। शीखांच्या गुरु ग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक ते होते। म्हणजे भागवत धर्माची पताका संत नामदेव यांनी पंजाबपर्यंत नेण्याचे काम केले। विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरु होते। आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती। संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते। दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती। दामा शेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता। ते शिंपी होते। यांच्या अगोदरच्या 7व्या पिढीतील पुरुष यदुशेठ हे सात्विक प्रवृत्तीचे भगवत भक्त होते। सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी म्हणजेच नरसी नामदेव हे संत नामदेवांचे जन्मगाव होय। संत नामदेवांना 80 वर्षाचे आयुष्य लाभले। त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले। त्यांनी लहानपणापासून श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली। संत नामदेवांची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे 4 पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता। स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या। संत नामदेवांची अभंगगाथा यात सुमारे 2500 अभंग प्रसिद्ध आहेत। त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना केली। त्यातील सुमारे 62 अभंग नामदेवजी की मुखबानी नावाने शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये घेतले गेलेले आहेत। संत नामदेवांनी आदी, समाधी, तीर्थावळी या 3 अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे। संत नामदेव हे बहुश्रुत व अभ्यासू होते। नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग हरी अशी त्यांची कीर्तन योग्यता होत। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते। भागवत धर्माचे
एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी शके 1972 मध्ये पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले. मित्रांनो, सर्वांनी पाठ्यपुस्तक उघडा, पेज नंबर 3 काढा. आपण प्रत्यक्षात कविता वाचन करू. सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष ठेवा. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊन या पूजा प्राणी जे करती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊन या तोडती, तया न म्हणती छेदू नका. निंदा स्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेट, तरी जीव शिवा गाठी पडून या जाय. अत्यंत छोटी आणि साधी सोपी ही कविता आहे. एक प्रकारे संत नामदेवांचा हा अभंग आहे आणि या अभंगातून संत नामदेवांनी संतांची महती म्हणजे थोरवी वर्णन केलेली आहे. आणि संतांची महती थोरवी वर्णन करताना संत नामदेव या ठिकाणी म्हणतात, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. म्हणजे ज्याप्रमाणे वृक्षाला मान आणि अपमान समान असतो, त्याचप्रमाणे संतांना सुद्धा मान अपमान सारखाच असतो. नेणे या शब्दाचा अर्थ जाणत नाही असा होतो. नेणे नेणे या शब्दाचा अर्थ जाणत नाही असा होतो. म्हणजे या कवितेत संत नामदेवांनी संतांना झाडाची उपमा दिलेली आहे. आणि झाड हे स्थिर असतं, निश्चल असतं. त्यांना कोणी निंदा केली किंवा त्या झाडाची स्तुती केली तरीही फरक पडत नाही. तसंच साधू संतांची एखाद्याने निंदा नालस्ती केली किंवा स्तुती केली तरी सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही. सज्जन या शब्दाचा या ठिकाणी अर्थ घेतला आहे संत. सज्जन म्हणजे संत, थोर पुरुष. वर्तताती म्हणजे वागतात. वर्तताती म्हणजे वर्णन करणे, वागणे. येऊन या पूजा प्राणी जे करती, त्यांचे सुख चित्ती नाही. चित्ती म्हणजे मनात. चित्ती नाही, मनात नाही. म्हणजे कोणी माणसं येऊन त्या झाडाची पूजा करतील तरी सुद्धा त्यात त्यांना सुख नाही किंवा त्यांना आनंद होत नाही. अथवा कोणी प्राणी येऊन या तोडती, तयान म्हणती छेदू नका. छेदू नका म्हणजे तोडू नका. छेदू नका, तोडू नका. म्हणजे जर झाड तोडण्याकरता कोणी आलं तर वृक्ष त्यांना म्हणतात का
की तुम्ही आम्हाला तोडू नका, काही म्हणत नाही तो. किंवा कोणी पूजा करायला आलं तर त्या झाडांना आनंद होतो का? तर नाही. म्हणजे कोणी त्यांची पूजा करो अथवा त्यांना छेदो तोडो, त्यांना ते तोडू नका असं म्हणत नाहीत. आणि एखाद्याने पूजा केली तर त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टीचा आनंद होत नाही. तसंच निंदा स्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा निंदा करणे, निंदा म्हणजे नालस्ती. निंदा, नालस्ती, अपमानकारक बोलणे याचा अर्थ म्हणजे निंदा करणे. एखाद्याविषयी अपमानकारक बोलणे, त्याची नालस्ती करणे, निंदा करणे म्हणजे निंदा. आणि स्तुती, स्तुती म्हणजे प्रशंसा. स्तुती. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती, तयान म्हणती छेदू नका. निंदा स्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान, गंभीर, निश्चल. धैर्यवंत, धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान, गंभीर, निश्चल. म्हणजे ज्याप्रमाणे वृक्षाची पूजा कोणी केली तर वृक्षाला आनंद होत नाही, कोणी वृक्षाला तोडलं तर त्यांना दुःख होत नाही, त्याप्रमाणे संतांची सुद्धा कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली तरी सुद्धा त्यांना त्या गोष्टीचा आनंद किंवा दुःख होत नाही. नामा म्हणे ज्यांची, अशा संतांची भेट होते तर त्यावेळेला प्रत्यक्षात जीव आणि शिव यांची भेट होते. नामा म्हणे त्यांची जरी होय भेट, तरी जीव शिवा गाठी पडून या जाय. जीव, जीव म्हणजे प्राण, जीव म्हणजे प्राण. आणि शिव, शिव म्हणजे परब्रह्म, परतत्व. शिव, परब्रह्म किंवा परतत्व म्हणजे शिव. आणि गाठी म्हणजे एकत्र येणे. गाठी म्हणजे एकत्र येणे. नामा म्हणे म्हणजे नामदेव महाराज म्हणतात, जर असे साधू संत ज्यांना निंदास्तुती, सुख दुःख समान आहे, असे संत जर भेटले तर जीव आणि शिवाची प्रत्यक्षात भेट होते. पुन्हा एकदा या कवितेचा सरळ अर्थ सांगतो, सर्वांनी लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे वृक्षाला मान आणि अपमान दोन्ही गोष्टी समान असतात, जर कोणी त्या वृक्षाची पूजा केली तर त्यांना आनंद होत नाही आणि कोणी झाडांना तोडलं तर त्यांना दुःख होत नाही, त्याचप्रमाणे संत सुद्धा निंदा आणि स्तुती हे समान मानतात. कारण ते पूर्ण धैर्यवंत असतात, हिम्मतवान असतात, गंभीर असतात, निश्चल असतात. समाजातील काही घटकांनी त्यांच्यावरती टीका केली, निंदा केली, नालस्ती केली तरी सुद्धा ते निश्चल राहतात, स्थिर राहतात. त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणजे जगाचं कल्याण होण्याकरता, मानव जातीचं कल्याण व्हावं याकरता अविरत ते आपले प्रयत्न करतच राहतात. मग असे जे निंदा आणि स्तुती समान मानणारे संत आहेत, जे जगाच्या कल्याणाकरता अविरत कार्य करतात, अशा संतांची जर भेट झाली
तर प्रत्यक्षात जीव आणि शिव यांची भेट होते, असं या अभंगाच्या माध्यमातून संत नामदेव आपणास सांगत आहेत. धन्यवाद.